जय शिवराय दोस्तांनो, राज्यामध्ये सध्या एकच विषय चालू आहे की बाबा शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफी आहे ते कधी होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आता शेतकऱ्यांसाठी 2,00,000ची कर्जमाफी ही आज आपल्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केलेलं आहे आणि 2,00,000ची कर्जमाफी मंजूर केलेली असतानाच प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे ₹50,000 जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्यासाठी हे एक अनुदान जाहीर केलेलं आहे. पण आता ह्यामध्ये विषय असा आहे की जे शेतकरी कर्जदार आहेत किंवा ज्यांच्या कर्जासाठी कर्ज थकीत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी होणार आहे काय? तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे म्हणजे सप्टेंबर 2025च्या आधीचे ह्यामध्ये जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांसाठीच हे धान्य देणार आहे. पण काही शेतकऱ्यांनी असंही केलेलं आहे की बाबा 2025च्या नंतर म्हणजेच आता दुष्काळ अनुदानाचे भेटलेलं नाही काही काही लोकांना किंवा त्याच्या अनुदानामध्ये त्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे. नुकसान भरपूर झालेलं आहे पण त्यांना अद्यापही कर्जमाफीमध्ये त्यांना धरलं जाणार नाही. तर आता हे ह्याबरोबर एक शेतकऱ्यांमध्ये द्वेष निर्माण करण्यात येत आहे आणि त्यांचाही विचार करून शेतकऱ्यांनी कुठे त्यांना तरी घ्यावा म्हणजे असं एक शेतकऱ्यांना दोष तयार होत आहे. पण आता सध्या तरी सरकारने जाहीर केलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांना 2,00,000पर्यंतची कर्जमाफी आणि उर्वरित म्हणजे प्रोत्साहन अनुदान 50,000पर्यंत करण्यात आलेलं आहे. ह्याविषयी नवीन अजून असे अपडेट येणार आहेत किंवा आता ह्यात कोणाकोणाला कर्जमाफी भेटणार आहे, किती शेतकरी पात्र झालेत, किती शेतकरी अपात्र झालेत, अशी यादी किंवा अजून भरपूर चॅनलच्या माध्यमातून असं दाखवण्यात येत आहे की हे शेतकरी पात्र झाले, ही यादी आली. पण अजून असा अहवाल आलेला नाही. हा अहवाल पुढच्या आठवड्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये हा अहवाल सादर होणार आहे आणि ह्यांची यादीही सादर होणार आहे. व कोणकोणत्या शेतकऱ्याची किती माफ झाले त्याविषयी आपण पुढचा एक व्हिडिओ घेणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.